घरी असणाऱ्या साध्या वस्तूपासून आज आपण बनवणार आहोत वडापाव। सोडा न वापरता बाहेरून क्रिस्पी आतून चविष्ट असा बनवा घरच्या घरी। सर्वात आधी आपण आता मसाला तयार करणार आहेत। बघा इथे घेतलेला आहे मी अद्रक, लसूण आणि मिरच्या। ह्या सर्वांना बारीक करून उकडलेल्या बटाट्याला मॅश करून घेऊया। तडका तयार करण्यासाठी तेल गरम झाल्यावर कढीपत्ता, जिरी, मोहरी, मिरचीची पेस्ट त्याच्यात टाकून त्याला चांगलं मिक्स करून घ्या। त्याच्यानंतर हळद, मीठ टाकून त्याला पण मिक्स करून घ्या चांगलं असं। तडका तयार झालेला आहे। हे सगळं आपण बटाट्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घेऊया। आता बघा हा मसाला तयार झालेला आहे। त्याचे असे मीडियम साईजचे गोळे बनवून घेऊया। बघा असे छोटे छोटे गोळे तयार करून झालेले आहेत। बॅटरसाठी 1 वाटी मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मीठ, हळद घालून 1 पेला पाणी टाकून चांगलं असं मिक्स करून घ्या। हे पहा स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे। एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊया। जे बटाट्याचे वडे बनवलेले आहेत ते बेसन पिठामध्ये डीप करून त्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत असे मस्त असे तळून घेऊया। हे बघा गरम गरम वडे आपले तयार झालेले आहेत। वडापाव संगट आपल्याला मिरची तर पाहिजेच, मिरचीला पण चांगलं असं तळून घेऊया। बघू शकताय तुम्ही मस्त असे मिरची आणि वडे तयार झालेले आहे। झणझणीत असा आपला वडापाव तयार झालेला आहे। अशा सोप्या रेसिपीसाठी अनिताज रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।